नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या ठिकाणी विविध पदांसाठीची भरती आलेली आहे आणि त्याच्यामध्ये बघा ट्रेनी ऑफिसर, ज्युनियर ऑफिसर, त्याचबरोबर ड्रायव्हर आणि टायपिस्ट अशी ही 4 वेगवेगळी पदं भरली जाणार आहेत. ही जी भरती आहे ही भरती मित्रांनो IBPS मार्फत केली जाणार आहे. तर ही जी काही भरती आहे त्याच्यामध्ये जागा देखील खूप जास्त देण्यात आलेल्या आहे. याची परीक्षा पद्धत कशा पद्धतीने असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे, ही जी काही तुमच्या मनातील प्रश्न जे आहेत त्या सर्व प्रश्नांची माहिती तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर बघा, ही जी भरती आहे या भरतीचे ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत 11/6/2026 पासून आणि ॲप्लिकेशन करण्याची लास्ट डेट आहे 1/7/2026 पर्यंत. तुम्ही ऑनलाईनच ॲप्लिकेशन करू शकता. पेमेंट देखील मित्रांनो तुम्ही इथं ऑनलाईनच पद्धतीनं भरू शकता. तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठीची इथं अधिकृत वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटवरती जायचं आहे आणि ॲप्लिकेशन करायचं आहे. ही जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही वेबसाईटवरती देखील जाऊ शकता. तर बघा, पहिलं आहे ट्रेनी ज्युनियर ऑफिसरच्या एकूण 49 पदं जी आहेत ती पदं भरली जाणार आहेत. याच्यामध्ये ग्रॅज्युएशन असणं तुमचं आवश्यक आहे आणि मिनिमम 50% तुमचे मार्क असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इथं मित्रांनो तुमचं बघा मास्टर इन लॉ कम्प्लिटेड JAIAB, CAIAB, MACIT सर्टिफिकेशन असणार आहे आणि एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला इथं प्रेफरन्स दिला जाणार आहे. हे देखील लक्षात ठेवा. एक्सपिरियन्सच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे, इथं तुमच्याकडे मिनिमम 2 वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे. एक्सपिरियन्स कुठला पाहिजे, फर्स्ट लेवल ऑफ ऑफिसर कार्ड्स फेअर क्लर्क लेवल एक्झिस्टिंग और सेकंड लेवल ऑफिसर कार्ड फेअर क्लर्क लेवल डज नॉट एक्झिस्टिंग, असा जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स तुमचा असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर इथं एजचा क्रायटेरिया दिलेला आहे 23 ते 35 वर्षाच्या दरम्यान तुमचं एज असणं आवश्यक आहे. आता इथं तुम्हाला सॅलरी किती दिली जाणार आहे तर 30,000 रुपये पर मंथ इतकी सॅलरी दिली जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुमची सॅलरी असणार आहे 52,100 रुपये पर मंथ. तुमचं जे काही ट्रेनिंग पिरियड असणार आहे, ट्रेनिंग पिरियड तुम्ही कंप्लीट केल्यानंतर तुमची सॅलरी 52,100 रुपये इतकी असणार आहे. आलं का लक्षात? पुढचं पद बघा, ट्रेनी असोसिएट 81 पदं भरली जाणार आहे. ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. कोणत्याही विभागातून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असलं तरी चालणार आहे. मिनिमम 50% मार्क तुम्हाला आवश्यक आहे, हे इथं लक्षात घ्या. एक्सपिरियन्स इथं तुम्हाला मॅडेटरी नाही, एक्सपिरियन्स नसला तरी तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. मिनिमम एज क्रायटेरिया 21 ते 32 वर्षापर्यंतचा दिलेला आहे, हे इथं लक्षात ठेवा मित्रांनो. त्याचबरोबर तुमचं इथं ट्रेनी असोसिएटचा 12 महिन्याचा काय असणार आहे तुमचा पिरियड असणार आहे. प्रोबेशन पिरियड तुमचा 6 महिन्याचा त्याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर ट्रेनिंग टायपिस्ट बघा, ट्रेनी टायपिस्ट इन असोसिएट ग्रेड आहे. 4 पदं भरली जाणार आहे. याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे आणि मराठी सब्जेक्ट तुमचा असला पाहिजे. त्याच्यामध्ये बघा प्रोफेशनल क्वालिफिकेशन तुमच्याकडे काय मागितलेलं आहे इथं तर 30 वर्ड पर मिनिटचं तुमचं मराठी टायपिंग झालेलं असलं पाहिजे आणि 40 वर्ड पर मिनिटचं इंग्लिशचं तुमचं टायपिंग असणं आवश्यक आहे, हे देखील लक्षात घ्या. याच्यासाठी तुम्हाला एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही. मिनिमम एज क्रायटेरिया 21 ते 28 वर्ष. इथं तुम्हाला स्टायपंड असणार आहे ट्रेनिंगमध्ये 25,000 रुपये आणि ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर 34,400 रुपये पर मंथ इतकी तुमची सॅलरी असणार आहे, हे इथं लक्षात घ्या. कन्फर्मेशनच्या बाबतीत देखील तुमचा 12 महिन्याचा पिरियड असणार आहे. त्याच्यामध्ये 6 महिने तुमचं प्रोबेशन पिरियड असणार आहे. आलं का लक्षात? त्याच्यानंतर ट्रेनी ड्रायव्हर 5 पदं असणार आहेत. ड्रायव्हरचे देखील 5 पदं भरली जाणार आहेत. एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही SSC पास असणं आवश्यक आहे मित्रांनो आणि तुमच्याकडे LMVचं लायसन्स देखील असणं आवश्यक आहे. आलं का लक्षात? बघा, आणि एज क्रायटेरिया 18 ते 30 वर्ष इथं दिलेला आहे. एक्सपिरियन्स तुम्हाला इथं मागितलेला नाही.
स्टायपंड तुम्हाला ट्रेनिंगमध्ये 22,000 असणार आहे. ट्रेनिंग नंतर 27,700 रुपये इतकी तुमची सॅलरी असणार आहे. हे देखील लक्षात घ्या मित्रांनो. ही जी भरती आहे या भरतीची ऍप्लिकेशन प्रोसेस कशा पद्धतीने आहे, ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे, पेमेंट करायचं आहे, त्याच्यानंतर डॉक्युमेंट काय करायचे स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. इथं काही तुम्हाला डॉक्युमेंटच्या बाबतीतल्या महत्त्वाच्या माहिती दिलेल्या आहेत की डॉक्युमेंटची साईज किती असली पाहिजे. रेग्युलरच साईज आहेत मित्रांनो. ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन करण्याची तर पूर्ण प्रोसेस दिलेली आहे. ही जी वेबसाईट आहे ती वेबसाईट तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही काय करू शकता, अप्लाय करू शकता. आता इथं पेमेंट दिलेलं आहे फीस साठीचं की कोणत्या पोस्टसाठी किती असणार आहे. तर इथं ट्रेनी ज्युनियर ऑफिसरला 1770 रुपये, ट्रेनी असोसिएट 1180 रुपये, ट्रेनी टायपिस्ट 1180 आणि ट्रेनी ड्रायव्हर 1180 इन्क्लुडिंग जीएसटी तुमचं हे पेमेंट असणार आहे. एवढी तुमची ही परीक्षा फी असणार आहे. परीक्षा फी देखील मित्रांनो तुम्ही ऑनलाईन भरू शकता. तुम्हाला परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीने भरायच्या आहेत. सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. पूर्ण फॉर्म भरल्यानंतर फॉर्मची प्रिंटआउट देखील काढून ठेवायची आहे. हे देखील मित्रांनो लक्षात घ्या. आणि तुमची ही जी परीक्षा आहे ही परीक्षा कोणामार्फत घेतली जाणार आहे तर IBPS मार्फत घेतली जाणार आहे. इथं तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे, IBPS मार्फत ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. रिटन टेस्ट असणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाइप. त्याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट दिलेले आहेत की कोणत्या सब्जेक्टवरती किती मार्क असणार आहे. एकूण तुमची 200 मार्काची ही परीक्षा असणार आहे मित्रांनो. आणि त्याच्यासाठी तुम्हाला 120 मिनिटांचा टायमिंग देण्यात आलेला आहे, म्हणजे 2 तासाचा. प्रोफेशनल नॉलेज बद्दल तुम्हाला इथं 40 क्वेश्चन विचारले जाणार आहेत 80 मार्काला. इंग्लिशचे तुम्हाला इथं मित्रांनो 40 क्वेश्चन विचारले जाणार आहेत 40 मार्काला. त्याच्यानंतर बँकिंग अँड जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्काला. आणि क्वांटिटिव्ह न्यूमेरिक ॲबिलिटी 40 क्वेश्चन 40 मार्काला. असे एकूण 160 क्वेश्चन असणार आहेत 200 मार्कांसाठी मित्रांनो. जे मित्र ड्रायव्हर भरतीची तयारी करत आहेत त्या ड्रायव्हर भरतीसाठीच इथं आपल्या चॅनलवरती खूप सगळे व्हिडिओ तुम्हाला इथं अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहायचं आहे. तुम्हाला जर ड्रायव्हर भरतीच्या व्हिडिओची PDF पाहिजे असेल किंवा तुम्हाला ड्रायव्हर भरतीच्या क्वेश्चनची PDF पाहिजे असेल तर ती देखील आपल्या mtechsolu.com या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. त्या वेबसाईटची लिंक देखील मी तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही 500 पेक्षा अधिक प्रश्नांची PDF आहे ती PDF तिथून मिळवू शकता मित्रांनो. इंटरव्ह्यूची तयारी देखील कशा पद्धतीने करायची त्याची देखील PDF तिथं उपलब्ध आहे. परीक्षेचं माध्यम तुमचं इंग्लिश मधून असणार आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो. तर अशा पद्धतीनं ही तुम्हाला परीक्षा असणार आहे. परीक्षेचं पूर्ण सिलेबस वगैरे सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत हे लक्षात घ्या. तिन्ही पोस्टसाठी 200 मार्काचीच परीक्षा असणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या ठिकाणी भरती आलेले आहे. जे विद्यार्थी मित्र बँकेमध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी निश्चितच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. आणि मित्रांनो बघा, तुमचे मित्र नातेवाईक जर या भरतीच्या तयारीमध्ये असतील, त्या भरतीच्या शोधामध्ये असतील तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत शेअर करायचा आहे. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.